वास्तविक पाहता आपला यवतमाळ जिल्हा 45 डिग्री तापमानाचा जिल्हा आणि या सर्वाधिक तापमानाच्या जिल्ह्यामध्ये कपाशी व्यतिरिक्त कोणतं पीक घेणे खरंच खूप कठीण आहे. आम्ही आज वास्तुस्थिती बघितली आहे, प्रगत शेतकऱ्यांची सुद्धा संख्या, त्यांची सुद्धा उदाहरणं घेतलेलं आहे. परंतु आज 2 वर्ष संत्र्याची, 2 वर्ष सफरचंदाची, परंतु यश मिळालं नाही. क्वचित एखादा शेतकरी आपल्याला यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रगत पाहायला मिळतो. आज बरेचसे शेतकरी एक्सपेरिमेंट करून राहिले, प्रयोग करून राहिलेत, परंतु सार मिळत नाही आहे, त्यांना यश मिळत नाही आहे. आणि कुठेतरी शेतकऱ्यांची व्यथा आहे की एका नाव्याच्या दुकानामध्ये गेल्यानंतर आम्हाला दाढी करायची आहे, केसांची काटणी करायची आहे, तर पर्टिक्युलर रेट असतो, तो भाव असतो त्यांचा, की त्या भावामध्येच आपल्याला ते सगळं करावं लागतं. पण शेतकऱ्यांचं असं काहीच नाही सर. त्यांना आपला कापूस विकायला नेल्यानंतर बेभाव त्यांचा कापूस जातो, कमी कधी जास्त, रे असा आहे तो तसा आहे, वाईट दर्जाचा, अशा पद्धतीचा म्हणजे शब्द त्यांना मिळत असतात. काय वाटतं सर, खूप मोठी व्यथा आपल्या यवतमाळ जिल्ह्याची, कुठेतरी यवतमाळ जिल्ह्याला एक स्पेशल भाव देण्यात यावा. सोयलेरून दीपक जोगी सर, तुम्ही बघत आहात दीपक न्यूजवाला, आणि आम्ही संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये भ्रमंती करत आहोत. का तर आपला यवतमाळ जिल्हा तीव्र प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी ओळखला जातो. जगामध्ये प्रसिद्ध आहे फक्त न फक्त शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी. आज त्या समस्या, त्यांच्या व्यथ्या, त्यांच्या समस्या मुख्यतः म्हणजे शेतमजुरांच्या समस्या आणि त्या शेतमजुरांशी निगडीत शेतकऱ्यांच्या समस्या आणि आत्महत्येची कारणं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे एकमेव कारण म्हणजे आज माझेसुद्धा वडील शेतकरी आहेत. आणि कुठेतरी मला असं वाटतं की शेतकरी समृद्ध व्हायला हवा, आपल्या यवतमाळ जिल्ह्याचा मुख्यतः समृद्ध व्हायला हवा. आणि त्याच प्रश्नाचे उत्तर आज आपण घेणार आहोत. आपल्या यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री, अतिशय साधारणशे आणि शेतकरी कुटुंबातून सामोरं आलेले व्यक्तिमत्व. आज तुमचं सर जे कार्य आहे कौतुकास्पद आहे. म्हणजे एक साधारणशा शेतकरी घराण्यातून तुम्ही इथे पालकमंत्री पदापर्यंत पोचला, खरंच कौतुकास्पद. आणि प्रत्यक्षामध्ये आज तुम्ही जनसेवेमध्ये सुद्धा लागलेला आहे. सायंकाळचे 9 वाजले आणि त्या 9च्या सुमारास सुद्धा आणि जनसंपर्कामध्ये आहेत, लोकांच्या सेवेमध्ये आहेत. खरं सर कौतुकाचंच काम. तर पहिलाच प्रश्न असणार, आपला यवतमाळ जिल्हा आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो तीव्र प्रमाणामध्ये, काय वाटतं सर? नक्कीच ह्या वेदना आमच्यासुद्धा आहे. मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि अनेक ठिकाणी महाराष्ट्र किंवा भारत देशामध्ये जेव्हा यवतमाळचा उल्लेख होतो तेव्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून जेव्हा म्हटल्या जाते तेव्हा कुठेतरी मनाला असं वाटतं की आमच्या जिल्ह्याची ही ओळख कुठेतरी पुसून टाकायला पाहिजे. आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये आज जर आपण पाहिलं तर अनेक गोष्टी त्याला कारणीभूत आहे. म्हणजे एका गोष्टीमुळे शेतकरी आत्महत्या होत आहेत किंवा ही परिस्थिती शेतकऱ्यांची आली असं म्हणता येणार नाही. वेगवेगळ्या योजना जरी कार्यान्वित असली तरी योजनेचा फायदा शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं पोहोचायला पाहिजे यासाठी एक खऱ्या अर्थानं कार्यक्रम सुरू व्हायला पाहिजे होता. आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अल्पकालीन काही व्यवस्था, दीर्घकालीन काही व्यवस्था, अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय होणं गरजेचे होते. आज शेतकरी उत्पन्न घेतो आहे, कधी मग शेतकरीला उत्पन्न जास्त झालं तर त्याला उत्पन्नाला पिकाला भाव मिळत नाही. मुख्य कारण म्हणजे सर भावच मिळत नाही कपाशीला आमच्या. कमी झाला तर मग भाव वाढलेले असतात. म्हणून हे अशा पद्धतीचा जर विचार केला तर शेतकऱ्यांनासुद्धा अनेक गोष्टीचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे. शासन म्हणून आज मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे आणि माझी सातत्यानं हीच भूमिका आहे की आज जिल्ह्यामध्ये सिंचनाच्या व्यवस्था आहेत, परंतु प्रत्यक्षामध्ये 18% वर सिंचन नाही. परंतु रेकॉर्डवर सिंचन हे 50% दाखवल्या जाते, परंतु प्रत्यक्षात सिंचन नाही. अनेक तलाव आहेत, त्याचं 65 किलोमीटरपर्यंत कमांड एरिया आहे, परंतु 7 किलोमीटरच्या वर पाणी जात नाही, सिंचन होत नाही. ही सुद्धा आपल्यासाठी दुर्भाग्याची गोष्ट आहे. त्याच पद्धतीनं खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला बियाणं चांगलं मिळालं पाहिजे, वेळेवर चांगलं बियाणं, खतं, औषधं हे मिळाली पाहिजे, त्याला दिवसा वीज दिल्या गेली पाहिजे, त्याला पुरेशी वीज मिळाली पाहिजे. त्याच्यानंतर अशा अनेक गोष्टी आहेत. या सर्व गोष्टीच्या संदर्भात सातत्यानं अनेक विचारवंत, अभ्यासक यांच्यासुद्धा सोबत मी चर्चा केली आणि नक्कीच एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून अनेक गोष्टी शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न माझा आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब किंवा उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनासुद्धा अनेक गोष्टी मी सांगितलेल्या आहेत की दीर्घकालीन उपाययोजना आणि अल्पकालीन उपाययोजना या 2 भागातून शेतकऱ्याचा विकास साधणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी वेगवेगळी धोरणं राज्यामध्ये आणणं गरजेचं आहे आणि या धोरणाच्या माध्यमातून शेतकरी समृद्ध होईल. जेव्हा इतर राज्याकडे आपण पाहतो, बाजूला लागून असलेल्या
राज्याकडे, तिथे मात्र शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे फायदे होतात आणि ही सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. आज जर विचार केला तर PM किसानच्या धर्तीवर राज्यानंसुद्धा नमो किसान च्या माध्यमातून पैसे सौर दिलेले ऊर्जेची आहेत. मुख्यमंत्री साहेबांची जी सौर ऊर्जेची योजना खरंच दिवसा वीज देण्याच्या संदर्भात सौर ऊर्जाच्या संदर्भामध्ये जे आता आम्ही आखणी केलेली आहे, नक्कीच येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याला दिवसा वीज मिळेल. त्याच पद्धतीनं चांगलं बियाणं मिळालं पाहिजे. शेतकऱ्याला मधल्या काळामध्ये अतिवृष्टीला समोर जावं लागलं. मग अतिवृष्टीमध्ये जे निकष होते त्या निकषाची बाधा शेतकऱ्यांना पोहोचत होती आणि म्हणून पहिल्यांदा राज्यामध्ये राज्य स्थापन झाल्यापासून पहिल्यांदा सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचं धोरण राज्याने घेतलं आणि त्या माध्यमातून जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला पैसे मिळाले. आणि जे केंद्र सरकारच्या खऱ्या अर्थानं पैसे मिळायचे त्याच्यामध्ये राज्यानं पैसे टाकले आणि त्याचं व्याप्ती वाढवली. याच्यामध्ये सुद्धा मोठा फायदा शेतकऱ्यांना मिळाला आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सिंचन सुविधा वाढली पाहिजे, वीज चांगली मिळाली पाहिजे, शेतकऱ्याला वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचं प्रबोधन झालं पाहिजे. कारण आता शेतकरीसुद्धा की काय फायद्याचं आहे, काय नुकसानीचं आहे, देशामध्ये कोणत्या पीक आपण लावलं तर त्याला कशा पद्धतीनं भाव मिळेल, याचा सर्वकष विकास ज्या पारंपरिक पीक पद्धती होत्या त्याच्यामध्ये कुठंतरी आपण आज शेतकरी बांधवांना विचार करण्याची वेळ आलेली आहे. कारण आता खर्च वाढलेला आहे. पण सर, वास्तविक पाहता आपला यवतमाळ जिल्हा 45 डिग्री तापमानाचा जिल्हा आणि या सर्वाधिक तापमानाच्या जिल्ह्यामध्ये कपाशी व्यतिरिक्त कोणतं पीक घेणे खरंच खूप कठीण आहे. आम्ही आज वास्तुस्थिती बघितली आहे, प्रगत शेतकऱ्यांची सुद्धा संख्या, त्यांचीसुद्धा उदाहरणं घेतलेलं आहे. परंतु आज 2 वर्ष संत्र्याची, 2 वर्ष सफरचंदाची, परंतु यश मिळालं नाही. क्वचित एखादा शेतकरी आपल्याला यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रगत पाहायला मिळतो. आज बरेचसे शेतकरी एक्सपेरिमेंट करून राहिले, प्रयोग करून राहिलेत, परंतु सार मिळत नाही आहे, त्यांना यश मिळत नाही आहे. आणि कुठेतरी शेतकऱ्यांची व्यथा आहे की एका नाव्याच्या दुकानामध्ये गेल्यानंतर आम्हाला दाढी करायची आहे, केसांची काटणी करायची आहे, तर पर्टिक्युलर रेट असतो, तो भाव असतो त्यांचा, की त्या भावामध्येच आपल्याला ते सगळं करावं लागतं. पण शेतकऱ्यांचं असं काहीच नाही सर. त्यांना आपला कापूस विकायला नेल्यानंतर बेभाव त्यांचा कापूस जातो. कमी, कधी जास्त, रे असा आहे तो तसा आहे, वाईट दर्जाचा, अशा पद्धतीचा म्हणजे शब्द त्यांना मिळत असतात. काय वाटतं सर, खूप मोठी व्यथा आपल्या यवतमाळ जिल्ह्याची, कुठेतरी यवतमाळ जिल्ह्याला एक स्पेशल भाव देण्यात यावा. नक्कीच आपल्या शेतकऱ्याला सोयाबीन, कापूस, ज्वारी हे पिकं पारंपरिक पिकं आहे आणि या संदर्भात अनेक वेळा शेतकरी जेव्हा शेतामध्ये हे पीक घेतो तर त्याला अनेक गोष्टीला समोर जावं लागते. आपण जसं आता बोललात त्या पद्धतीनं, कारण शेवटी एखादा कारखाना कोणी चालवत असेल तर त्या कारखानदाराला त्याचा मालाचा उत्पन्न झालेला मालाचा भाव ठरवतात, तो ठरवतो आणि तो विक्री करतो. तसं शेतकऱ्याची व्यथा ही फार मोठी आहे की आज देशाचा खऱ्या अर्थानं पोशिंदा म्हणून म्हटल्या जाते किंवा बळीराजा म्हणून, तर ह्या गोष्टी सर्व मलाही मान्य आहे. परंतु कुठंतरी भविष्यामध्ये शेतकऱ्यालासुद्धा या कारखान्याच्या धर्तीवर विचार करावा लागेल. आता तुम्ही म्हणता की नवीन नवीन प्रयोग, तर याच्यामध्ये सुद्धा यश मिळालेलं आहे. आता माझ्या दिग्रस तालुक्यामध्ये एक पारधी बेडा आहे, आनंदवाडी, तिथे ड्रॅगन फ्रूट म्हणून एका पारधी समाजाच्या शेतकऱ्यांनी लावलेला आहे. आज त्याच्या शेतामध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता. मधल्या काळामध्ये मी राळेगाव की कळमला गेलो होतो तेव्हा आपण तापमान जास्त आहे असं म्हणतो, परंतु सफरचंद तापमानामध्ये आलेली आहे हे आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून आता ठीक आहे, वेगवेगळ्या पद्धतीचा प्रयोग या ठिकाणी केला गेला पाहिजे आणि कुठंतरी पाण्याचा सुद्धा विचार शेतकऱ्यांनी केला पाहिजे की ड्रिपच्या माध्यमातून पाणी व्यवस्था कशी उभी राहील, त्याच्यानंतर सिंचन सुविधेमध्ये लिफ्ट इरिगेशन कशा पद्धतीनं करता येईल, नवीन बियाण्याच्या संदर्भात 10 वेळा थोडासा विचार करून बियाणा लावला पाहिजे. पेरणी करताना पेरणीचासुद्धा अनेक शेतकरी आता अंदाजाही पेरणी करतात आणि नंतर दुबार पेरणीसाठी त्यांना संकट समोर येतो. तर ह्या सर्व गोष्टी आहे आणि म्हणून मलासुद्धा असं वाटतं शेतकऱ्याचा मुलगा म्हणून, कारण माझे वडीलसुद्धा राबतात शेतामध्ये आजही. आताही कापूस त्यांना झाला, मलाही कापूस झालेला आहे. भाव वाढतील म्हणून वडिलांनी सुद्धा शेती करतात. हा मुद्दा, शेती करतात. आज तुम्ही पालकमंत्री आहात यवतमाळ जिल्ह्याचे आणि तुमचे वडील आज सुद्धा शेती करतात. हो, माझे वडील आजसुद्धा सकाळी 8 पासून तर सायंकाळी 6-7 वाजेपर्यंत शेतात राहतात. मलासुद्धा 250 क्विंटल कापूस झालेला आहे आणि त्या 250 क्विंटलचा नाममात्र कापूस विकला, पण बाकीचा कापूस माझ्या वडिलांना भरून ठेवला होता
की कुठेतरी भाव वाढेल. मागच्या वर्षी 10च्या वर गेला म्हणून यावेळेस 10च्या वर जाईन, परंतु भाव वाढला नाही. तर माझेही वडील फार निराश आहे. ते आता मला म्हणतात की तुम्ही मंत्री आहात, तुम्ही बोलत का नाही. परंतु याच्या संदर्भात अनेक गोष्टी आहेत. केंद्र, राज्य, इंटरनॅशनल शेतकऱ्यांनी, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी हा प्रश्न प्रस्थापित करायला सांगितला होता लोकप्रतिनिधींकडे की खासदारकी, आपल्या या चंद्रपूर जिल्ह्यातील जे खासदार आहेत त्यांनी कुठेतरी शेतकऱ्यांची व्यथा मांडायला हवी आणि कृषी मूल्य आयोगाने ठरवलेल्या दरावरती का त्यांनी जाब विचारत नाही की बाबा रे 7,000 रुपये क्विंटल आम्हाला पिकवायला लागत असताना 6,500 रुपये भाव कसा पुरेसा होणार यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना. इथे काहीतरी स्पेशल कायदा, काहीतरी वेगळं इथे करण्यात यावं शेतकऱ्यांसाठी, कारण हा पुरेसा भाव नाही. काय वाटतं? नक्कीच आहे. या संदर्भामध्ये आता केंद्र सरकार आणि राज्य सरकारसुद्धा वेगवेगळ्या नवीन धोरणं आणायच्या मूडमध्ये आहे. मधल्या काळामध्ये आता कापसाच्या संदर्भात आमच्या कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि हे भाव कसे वाढतील यासाठी केंद्र सरकारला शिफारस केल्या गेली. आणि मग जेव्हा आपण निर्यात करायला पाहिजे, आयात करायला पाहिजे, याचंसुद्धा एक सर्व दृष्टीनं धोरण असलं पाहिजे. आणि या सर्व गोष्टीनं येणाऱ्या काळामध्ये नक्कीच शेतकऱ्याचा पुत्र म्हणून माझी भूमिका शेतकऱ्याच्या बाजूनं राहणार आहे. आणि राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून त्या पद्धतीनं शेतकऱ्यासाठी काय करता येईल याच गोष्टीचा विचार ते सातत्यानं करत असतात. आणि म्हणून राज्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी नक्कीच काम करण्याची संधी आम्हाला राहील. एक सर राजकारणी पक्ष राजकारणातला एक प्रश्न राहणार. बरेचशा इंटरव्ह्यूजमध्ये शिवसेनेचा जो पॉडकास्ट आलेला आहे तिथं असं म्हटलं जातं की शिंदे साहेबांनी काहीतरी जोर जबरदस्ती आणि काहीतरी बंड केला, कुणालाही ज्ञात नव्हती ती गोष्ट की आम्हाला तिथे नेण्यात येऊन राहिलं आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ॲड ऑन करण्यात येऊन राहिलं आहे. काय वाटतं सर, तेव्हाची ती परिस्थिती सांगायची? अजिबातच असं नाही आहे. कारण लोकशाहीमध्ये आता कोणाला काही देऊन नेणं, जबरदस्ती देणं हे काही शक्य नाही आहे. आणि महाराष्ट्र प्रगत राज्य आहे. जो काही या ठिकाणी शिंदेसाहेबांनी पुढाकार घेतला तो शिंदेसाहेबांनी घेतला नाही, तर खऱ्या अर्थानं मागच्या काळामध्ये जे काही अनुभव सर्व आमच्या सहकारी आमदारांना होता त्या अनुभवावरून त्यांना समोर शिंदेसाहेबांना केल्या गेलं. आणि हा उठाव खऱ्या अर्थानं सर्व सामूहिक उठाव होता. आणि सामूहिक उठावाच्या माध्यमातून झालेली ही जी काही घटना आहे ती त्या पद्धतीनं आहे. आणि त्या माध्यमातून आता राजकारणामध्ये कोणी काही बोलू शकतो, लोकशाहीमध्ये कोणी कोणावरही आरोप करू शकतो, परंतु आरोपामध्ये तथ्य आहे का हेही पाहायला पाहिजे ना. कारण खरं तर हा उठाव झालेला आहे, उठाव झाला आहे. राज्यामध्ये अशा पद्धतीचा बदल व्हावा अशी उठावाच्या माध्यमातून भूमिका मांडली गेली. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच लोकप्रतिनिधींनी आपला एक मंत्री खरंच हो ना आपल्या मंत्री साहेबांचं समोर केलं. अनेक लोक मंत्री होते त्यावेळेस, मंत्री असताना सुद्धा त्यांनी ही भूमिका घेतली ना. म्हणजे कुठंतरी याचं गांभीर्यानं विचार करणं फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे. प्रस्तुत करता श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्था वणी. कर्ज घ्यायचं आहे, व्यवसायाला बळ द्यायचा आहे, शेतीला बळ द्यायचा आहे, आर्थिक मदत हवी आहे. श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्था आली आहेत वणी परिसरातील शेतकरी आणि व्यावसायिकांच्या मदतीसाठी. अल्प दरात सोने तारण कर्ज, लॉकरची सुविधा, स्थावर मालमत्ता कर्ज सुद्धा आणि विद्युत बिल स्वीकृती केंद्र. तर वाट कुणाची बघत आहात? आत्ताच भेट द्या श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्था वणी. प्रस्तुत करता बालाजी हॉस्पिटल, बालाजी सर्जिकल अँड जनरल हॉस्पिटल. प्रेझेंटिंग टू यू डॉक्टर राहुल मधुकर आस्कर, BMS, PG, KFC मुंबई. सर्जन अँड फिजिशियन्स, जनरल फिजिशियन्स. इथे आपल्याला बऱ्याचशा आजारांवरती उपचार पाहायला मिळतो. फाईल्स असो, फिशर असो, फिस्टुला का होईना, हर्निया, अपेंडिक्स, कान शिवणे, शरीरावरील गाठी सर्जिकल झालेत. आणि नंतर जनरल रोगांवरती सुद्धा उपचार. संधिवात, आमवात, अस्थमा, डांग्या खोकला, इतरत्र रोगांवरती उपचार केला जाईल. तर नक्की भेट द्या वणीतील रुग्णांनो, एकदा नक्की भेट द्या बालाजी हॉस्पिटल. बालाजी हॉस्पिटल आले आहेत वणीतील रुग्णांच्या सेवेत. इथे आपल्याला उत्कृष्ट अशा पद्धतीची बैठक व्यवस्था तसेच विविध रोगांची तपासणी, ते मग रक्त तपासणी असो अथवा इतरत्र कोणत्या पण टेस्ट असो, तर वणीतील रुग्णांनी एकदा नक्की भेट द्या बालाजी सर्जिकल अँड जनरल हॉस्पिटल आपल्या सेवेत. तर एकदा नक्की भेट द्या आणि आपल्या रोगांवरती आत्ताच मात करून घ्या. श्री निर्मल मेडिकल स्टोअर सुद्धा आपल्या सेवेत.
बालाजी हॉस्पिटल. डॉक्टर राहुल मधुकर आस्कर रुग्णांच्या सेवेत कार्यरत. पत्ता विवेकानंद शाळेसमोर बामणी रोड वणी. नक्की भेट द्या. बालाजी हॉस्पिटल.